शिकू. अंबिरा शिक्षण संस्था योजनेत 10वी व 12वी तसेच उच्च शिक्षण संबंधित करिअर मार्गदर्शन. 10वी व 12वी नंतर काय करायचे, कोणते क्षेत्र निवडावे, कोणत्या कोर्स केल्यानंतर भविष्यात हमखास सुवर्ण संधी उपलब्ध होईल, या सगळ्यांचं नामोल्लेख करणं जरी शक्य नसलं, जी आहे ती संस्था हे काम पुढे घेऊन जातच आहे. पण जे काळाच्या पडद्याच्या आड गेलेले आहेत त्यांचं विस्मरण आपल्याला होऊ देता कामा नये, कारण त्यांचा देखील हातभार योगदान हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. असंच आपली ही जी काही अंबिरा शिक्षण संस्था आहे तिच्या उभारणीसाठी जे धडाडीचं नेतृत्व आम्हाला लाभणार होतं ते म्हणजे महेंद्र भोईर सर या तारखेत संपन्न झाले आणि या कार्यक्रमात अनेक उपस्थिती सोडून गेलेले आहेत आणि त्या हाजीर होते. आपण त्यांना आज आदरांजली अर्पण करणार आहोत. आपण सगळ्यांनी 2 मिनिटं आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचं. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय विचार या शहरामध्ये स्वतंत्र वसाहती निर्माण करा. त्या वसाहतीमध्ये शेती करा, शेतीपूरक व्यवसाय करा. समाजातील जी मुलं आहेत त्यांना उच्च शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन, त्यांना बाबासाहेबांच्या व्याख्येप्रमाणे प्रज्ञावंत कसं बनवलं जाईल यावर आम्ही विशेष भर देत आहोत आणि हे काम अंबिरा शिक्षण संस्थेच्या मार्फत आपण करत आहोत. हा पहिलाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला तुम्ही लोकांनी उपस्थिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो. निर्मितीच्या माध्यमातून वेगवेगळे आम्ही प्रयोग करत आहोत आणि ते प्रयोग हे सातत्याने येणाऱ्या पुढील काळामध्ये यशस्वीरित्या त्याचं आउटपुट तुम्हाला बघायला मिळेल. आज करिअर मार्गदर्शनच्या मार्फत ही एक आम्ही तुमच्यामार्फत पोचवत आहोत. ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या फील्डमध्ये येणाऱ्या काळामध्ये जे जॉब्स ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल. त्याचबरोबर ह्याच्या व्यतिरिक्त बाजारामध्ये सध्या काय चालू आहे तर त्याचंही योग्य मार्गदर्शन केलं जाईल. ते अंबिरा फायनान्स सर्व्हिसेसच्या मार्फत आपण ते काम करत आहोत. या सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आपल्या इथे उपस्थित आहेत. तर हे तुम्हाला पुढील काही तासामध्ये तुम्हाला या सर्व बाबतीत मार्गदर्शन करतील. मुळात निर्मिक आर्थिक प्रबोधिनीचा हा एक कार्यक्रम आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये सतत तो होत राहील. हा पहिला कार्यक्रम आहे. तुम्ही पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण इथे आलात त्याबद्दल. पुढील सूत्र मी प्रस्तावनेसाठी अंबिरा फायनान्सच्या नाडार मॅडम यांना मी सुपूर्द करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. की आपली ही संस्था म्हणजे श्रीमंतांची संस्था आहे. आपलं ध्येय काय आहे तर आपण मागणारे नाही आहोत, आपण देणारे असायला पाहिजे आहे. ते वाक्य इतकं भावलं होतं आणि मग आठवलं ज्योतिबांनी जसं म्हटलं होतं विद्याविना शूद्र खचले. त्यामुळे विद्याविना शूद्र खचू नये यासाठी उचललेलं हे पाऊल जे आहे ते संपूर्ण भारतभर यशस्वीरित्या अशा पद्धतीने रोवलं जाईल की कळसापर्यंत जायला आपल्याला वेळ लागणार नाही. हे निश्चित आज मला इथे मांडावंसं वाटतं. आणि याच निर्मिका आर्थिक प्रबोधिनीच्या मार्फत आपलं एक छोटंसं अंग आता विकसित होतं आहे ते म्हणजे अंबिरा शिक्षण संस्था. आणि या अंबिरा शिक्षण संस्थेबद्दलची माहिती किंबहुना या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत आपल्या अंबिरा शिक्षण संस्थेच्या खजिनदार असलेल्या सन्माननीय जयश्री नादर मॅडम. त्यांनी प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांचा जोराचा जय भीम. येस, जय भीम आहे नक्कीच. आणि अंबिरा शिक्षण संस्था यामध्येच अंबिरा आंबेडकर भीमराव रामजी यांचं नाव आहे. तर ही संस्था नक्कीच चांगल्या दर्जाचं शिक्षण मुलांना देऊ शकेल अशी कळकळीची आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि त्याचे आमचे नियोजित अध्यक्ष आहेत हेमंत गावगोडे सर आणि उपाध्यक्ष आहेत आमच्या किरण काशी केदार मॅडम आणि मी आहे नियोजित खजिनदार. आणि ह्यामध्ये
म्हणतात ना तसं होलिस्टिक डेव्हलपमेंट हवी आपल्याला मुलांसाठी. नुसतं शिक्षण नव्हतं, नुसतं शिक्षण नाही तर होलिस्टिक डेव्हलपमेंट जे आजकाल आपण म्हणतो ते चांगल्या प्रतीच्या शाळेमध्ये मिळतं, तसंच चांगल्या प्रतीचं शिक्षण आपल्या बहुजन समाजातील सर्व मुलांना मिळावं हीच एक प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्या इच्छेसाठी तुमच्या सर्वांचं म्हणते ना, मोठ्यांचा आशीर्वाद आणि लहानांची म्हणताय ना विशेष हवेत आम्हाला. आणि त्यासाठी आज आपण हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे, ज्याच्यामध्ये मुलांना करिअर गायडन्स जे गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी छान मार्क्स मिळवलेले आहेत 10वी 12वीला, त्यांचं फेलिसिटेशन आपण करणार आहोत इथे. आणि त्यामध्ये आम्हाला आनंद होत आहोत. आणि हा आमचा पहिलाच प्रोग्राम आहे अंबिराचा, त्यामुळे आम्ही फार उत्साही आहोत. तुम्ही आहात की नाही? आहात की नाही? हो. थँक्यू, थँक्स अ लॉट. आणि पुढे जाऊन अंबिरासाठी आम्ही डे बोर्डिंग स्कूलसुद्धा करण्याचा नियोजन आहे आमचं. नक्की बघूया काय पुढे होतं आहे. आम्ही तर खूप पॉझिटिव्ह आहोत आणि तसंच होईल अशी आमची इच्छा आहे. आणि मी माझे 2 शब्द इथेच थांबवते. थँक्स अ लॉट अँड गॉड ब्लेस यू. जी मुलं आलेली आहे, गॉड ब्लेस यू. आणि फ्लाय विथ कलरफुल कलर्स. आणि खूप तुमचं भविष्य छान असावं हीच माझी इच्छा. थँक्यू, थँक्स अ लॉट. आहेत, त्यांचं साहित्य आहे, त्यांनी समाजासाठी केलेलं मार्गदर्शन उपलब्ध आहे. पण आपण सगळेच जण अनभिज्ञ आहोत, अगदी सगळेजण. कोणीही म्हणणार नाही मी परिपूर्ण आहे, मी आंबेडकर कोणून प्यायलो आणि मी आंबेडकरांशी त्यांनी दिलेलं जे काही तत्त्वज्ञान आहे, त्यांनी केलेलं मार्गदर्शन आहे ते मी 100% पाळतो आहोत. आपण प्रयत्न करतो आहोत, ते प्रयत्न आपल्याला निश्चितपणे पूर्ण करायचेच आहेत. आणि म्हणून आज देखील मंचावर हे आपल्याला वेगवेगळे मार्गदर्शक इथे उपलब्ध झालेले आहेत. त्यापैकी सन्माननीय अध्यक्ष जे आहेत त्या सन्माननीय अध्यक्षांचा परिचय थोडक्यात करून देईन मी. सन्माननीय अध्यक्ष आहेत माननीय काशी केदार मॅडम. आत्ताच तुम्हाला नादर मॅडमने सांगितलं की अंबिरा शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष असणार आहेत ते म्हणजे सन्माननीय हेमंत गांगुर्डे सर. त्यांची प्रकृती ठीक नसल्याकारणाने आज ते इथे उपस्थित नाही आहेत, पण निश्चितपणे त्यांना देखील आम्ही सविनय जयभीम करतो आहोत. त्यांची अनुपस्थिती आम्हाला इथे जाणवते आहे, कारण अतिशय कामामध्ये स्वतःला झोकून देणारं व्यक्तिमत्व आणि कामासाठी 100% समरसून डेडिकेटेड ज्याला आपण म्हणतो तसं. 2च 3 4 हात असा का? कंटाळली? किती वाजता आली? 6 अर्धा 2. आता बघा, हे बाजूच्याने हात वरती केला तरच शेजारचा हात वरती करतो, नाही तर हात पण वरती करत नाही. काय आपण सगळे एकच आहोत. मार्गदर्शन घ्यायला मी आज या ठिकाणी जरी उभा असेल, पण काही वर्षापूर्वी मी स्वतः त्या ठिकाणी बसलेलो होतो. त्यामुळं लाजू वगैरे नका, कारण आता लाजाल तर मग नंतर काही वर्ष गेल्यानंतर 10-15 वर्ष गेल्यानंतर मग तुम्हाला वाटेल अरे नाही त्यावेळेला बोललं असतं तर बरं झालं असतं. त्यामुळं बिंदास बोला, कम्फर्टेबल. मी आता या ठिकाणी बोलतोय किंवा तुम्हाला माहिती देतोय किंवा समोर हे सगळे मान्यवर बसलेले आहेत, याचा अर्थ ऑब्वियसली ते मोठेच आहेत सगळेजण, पण ते आपण सगळे एकच आहोत. त्यामुळे कोणी घाबरू नका, कॉन्फिडंटली बोला. कारण मी काय फक्त इकडं गायडन्स काढण्यामध्ये फक्त असं वन वे कम्युनिकेशन असणार आहे. तुमच्याकडनं पण काही प्रश्न किंवा काही उत्तर अपेक्षित आहेत तर आपण त्या पद्धतीने आपण जाऊया. आणि मला असं रिस्पॉन्स द्यायला चला, म्हणजे मग मला पण बोलायला बरं वाटणार सर. म्हणे की स्वप्न ती नाहीत की जी झोपल्यावर पडतात, ती नाही जी झोपल्यावर आपण पाहतो, तर स्वप्न तरी ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाही. त्यामुळे आज हे ऐकत असताना, पाहत असताना आपण जेव्हा आपलं एखादं क्षेत्र आपण ठरतो, त्या क्षेत्राचा पाठपुरावा निश्चितपणे आपण करण्यासाठी किती दक्ष असायला पाहिजे याची जाणीव तुम्हाला झाली असेल अशी आशा बाळगते. यापुढे सन्माननीय राहुल वासनिक सर पदाधिकारी या आणि आवर्जून उपस्थित असलेले पालक विद्यार्थी जे आहेत त्यांना यायचंच होतं, पण त्यांच्याबरोबर जे पालक उपस्थित असलेले त्यांचं मी खरोखर मनापासून मी त्यांचं स्वागत करतो. कारण करिअर मार्गदर्शन हे मुलांच्यासाठी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं पालकांसाठी महत्त्वाचं आहे. म्हणून जे जे पालक आवर्जून वेळ काढून इथे हजर झालेले त्या सर्व पालकांसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. मी पण टाळी वाजवा. सर्वांचं मी स्वागत केलेलं आहे. सर्व मान्यवरांचे मी आभार पण मानतो आत्ताच. आणि अगोदरच म्हणजे ऑलरेडी करिअर मार्गदर्शन झालेलं आहे 1-1.5 तासाचं.
आणि मला वाटते जे काही मुलं आज इथे हजर आहेत त्या लोकांना ठीक आहे, जेवढं समजलं असेल तेवढं समजलं असेल, परंतु करिअर मार्गदर्शन हे क्षेत्र असं आहे की ह्याच्यावरती 1 तास नाही, ह्याच्यावर कमीत कमी 2 ते 3 तास मी बोलतो स्वतः. ज्या NGOच्या तर्फे मी ज्यावेळेला मार्गदर्शन करायला जावं ते 2 तास बोलतो, परंतु तेवढे विद्यार्थी नाही आहेत आज इथे मला वाटते उपलब्ध जेवढ्यांच्या समोर बोलायला पाहिजे. कारण जेवढे जास्त मुलं तेवढं त्यांची प्रतिक्रिया मिळते आणि बोलता येतं. तर मी आता सुरुवातीला पहिल्यांदा हे एक सांगतो की तुम्हाला हे मी माझं यूट्यूब चॅनलचं राहुल करिअर विजनवरून यूट्यूब चॅनल आहे माझं, त्याच्यावरती माझं ऑलरेडी 2 व्हिडिओ आहेत. एक व्हिडिओ आहे तो 10वी आणि 12वी नंतर काय, दुसरा व्हिडिओ आहे प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टर ह्या दोघांचा डिफरन्स. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायला पाहिजे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मी भले बोलते मला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब मिळायला पाहिजे, पण तो मिळणार कसा? मिळणार, 100% मिळणार, मी गॅरंटी देतो 100% मिळायची. तुम्ही जर त्या पद्धतीने जर का तुमचं विजन फिक्स असेल की मला गव्हर्नमेंटमध्येच लागायचं आहे तर तुम्ही 100% लागणार, वेळ लागतो. आणि पण जर का एकदा गव्हर्नमेंटमध्ये जर का तुम्हाला सर्व्हिस लागली तर मी तुम्हाला लिहून देतो की गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस अशा आहेत की तुम्ही एकदा कामाला लागले आणि तुम्ही बोलले मी सोडतो तरी ते 3 वर्ष तुम्हाला सोडत नाही, 3 वर्ष तुम्हाला ते स्वतःहून सोडत नाही. तुम्ही घरी राहा, 1 वर्ष घरी राहून पगार भेटणार, 2 वर्ष घरी राहा पगार भेटणार, परत लेटर पाठवणार कामाला आहे, मग कुठे ते लोक तुम्हाला सोडतात. प्रायव्हेटमध्ये तसं नाही आहे. प्रायव्हेटमध्ये तुम्ही आज एक चूक केली परवा तुम्हाला हातामध्ये लेटर देणार नाही, सांगा दुसरी नोकरी शोधा. हे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरचा फरक मी सांगितलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी आता पुढच्या करिअर 10वी आणि 12वीच्या नंतरच्या करिअर गायडन्सच्या मुद्द्यावरती येतोय. बरेच लोक 10वी झालेले आहेत, 12वी मला वाटते ग्रॅज्युएट BA झालेली पण एक मुलगी कांबळे म्हणून हजर आहे मला वाटते, कारण मी मगाशी त्या लिस्टमध्ये पाहिलं तर तिने आर्ट घेऊन ग्रॅज्युएशन केलेलं आहे. तर हे करिअर गायडन्स का ठेवलेलं आहे हे पहिलं समजून घ्या की 10वी आणि 12वीच्या नंतर पुढे काय, पण त्याच्या पण पुढे काय आहे हे अगोदर समजून घ्या. कारण मी व्हिडिओमध्ये आणि एक ट्रायंगल बनवून समजून तुम्हाला समजवलेलं आहे की 10वी 12वी म्हणजे बघा असं आहे की 10वी करतो, 12वी करतो, ग्रॅज्युएशन करतो, MBA करतो, MTech करतो, पण हे सर्व केल्याच्या नंतर जॉबच मिळत नाही किंवा जॉब कशी मिळणार आहे, जॉबची अवेलेबिलिटी काय आहे, कुठे कुठे आहे हे आता समजून घ्या. म्हणजे 10वीला जर का तुम्ही समजून घेतलं की बाबा मी आर्ट घेतलं तर मला कुठे जायला मिळेल, मी वकील होईल, मला MPSC तर्फे जॉब लागू शकतो, की मी पोस्टामध्ये लागू शकतो, की मी बॉम्बे पोर्ट्समध्ये लागू शकतो, मी क्लरिकलला लागू शकतो, मी सॉफ्टवेअरमध्ये लागू शकतो. मग तुम्ही सायन्स घेतलं तर सायन्समध्ये 2 प्रकार आहेत, एक इंजिनिअरिंग सायन्स आहे, एक मेडिकलचं सायन्स आहे. मग तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे का तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे? अच्छा, इंजिनियर व्हायला काय काय करावं लागतं, किती प्रकारचे इंजिनियर्स आहेत, भरपूर इंजिनियर्स आहेत, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, एरोनॉटिकल, अजून तुम्ही केमिकल इंजिनियर आहे, फूड टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनियर, सर्व क्षेत्रात इंजिनियर आहेत. अच्छा, तुम्ही डॉक्टर झाले तर मग कोणता डॉक्टर व्हायचं आहे तुम्हाला? साधा MBBS व्हायचं आहे? नाही. मग कानाचं व्हायचं आहे, ह्याचा व्हायचं आहे, अजून काय काय डॉक्टर व्हायचे. पण ते तुम्हाला डॉक्टर होण्यासाठी आम्ही सर्व सारखे आहोत. हे सर्व विद्यार्थी जे असतात हे सर्व सारखे असतात. पण विद्यार्थी म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन झालं किंवा जे काही शिक्षण झालं कशात पण घ्या, पण शिक्षण झाल्यानंतर ह्या ट्रायंगलमध्ये बसतात. ह्या ट्रायंगलमध्ये काय असतं, हे इथे जे खाली जे असतात ना लोक हे वर्कर कॅटेगरीचे असतात. म्हणजे नॉर्मल कॅटेगरी म्हणजे वर्कर, कामगार अशी कॅटेगरी आहे. ही जी कॅटेगरी आहे ह्या कॅटेगरीमध्ये जेव्हा आपण कामावरती जातो तिथे गेल्यानंतर एकमेकाला बोलतात, काय पाटील आलास काय, काय कांबळे आलास काय, काय गायकवाड आलास काय. ह्याच्यावरती जो ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगलमधला वरचा जो भाग आहे हे सुपरवायझरचा ट्रायंगल आहे. म्हणजे सुपरवायझर मला घेऊन बोलणार, तिथे साहेब नमस्ते करणार. मग तुम्हाला जर ह्या कॅटेगरीला जायचं आहे ना तर तुम्हाला MPSC, नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग, ज्या काही गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत त्या तुम्हाला पास व्हायला पाहिजे. आणि त्या पास व्हायच्यासाठी तुम्हाला आतापासून तयारी करायची आहे.
तयारी ती सर्व जनरल नॉलेज जनरल नॉलेजचे पुस्तकं वापरा, जनरल नॉलेज वाचा, पेपर वाचा, पेपरमध्ये असलेल्या ॲडव्हर्टाईजमेंट वाचा आणि त्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी बघा. लोकसत्ता करिअर वृत्त जर कोण वाचत असेल तर वाचा. त्याच्या खाली आहे ना प्रत्येक त्याला पोस्ट लिहिलेली असते. काय पोस्ट असेल, मग त्याची शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे, मग त्याचा पगार काय असायला पाहिजे. मग तुम्ही डिसाईड करा, मी नाही डिसाईड करणार, तुम्ही डिसाईड करा. अरे हां ही पोस्ट चांगली आहे, त्या फक्त तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. त्या परीक्षा देण्यासाठी तुम्हाला तेवढा अभ्यास करायचा आहे. ते लोक तुम्हाला इंजिनियर बनवतात आणि नुसतं इंजिनियर बनवत नाही तर बनवल्यानंतर तुम्हाला एक मोठ्या लाईनची प्लेसमेंट देतात ते लोक, प्लस तुम्हाला स्टायपेंड देतात. आणि ह्या सर्व गोष्टी मुलींसाठी सुद्धा अवेलेबल आहेत. असं कोणीच समजू नये की बाबा हे मुलं करू शकतात, मी करू शकत नाही. कारण काही वर्षापूर्वी सुरेखा यादव म्हणून जी पहिली लोको पायलट झाली होती, तिने हा विचार केला नव्हता की सर्व मुली करतात की नाही करतात, पण तिने केलं म्हणून ह्या वेळेला लोकसभेमध्ये तिला शपथविधीला बोलवण्यात आलं. आणि ज्यावेळेला लोकसभेच्या शपथविधीला बोलवण्यात आलं तर 5 स्टारची ट्रीटमेंट असते, 5 स्टारची ट्रीटमेंट असते आणि एक रिस्पेक्ट असतो. तरच तुम्ही आयुष्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांचे जे काही रक्त आहे ना आपल्यामध्ये आहे, तर ते रक्त बाबासाहेबांचं रक्त स्टेटसला आहे, लक्षात ठेवा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द की त्यांनी एक जीवनाचा एक इम्पॉर्टंट मानला जाणारा एक टप्पा इथे आत्मसात केलेला आहे आणि त्या पुढच्या जीवनामध्ये पदार्पण करत आहेत. आत्तापर्यंतच्या ज्या दोन्ही करिअर गायडन्सच्या सरांनी जे तुम्हाला समजावलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे, त्या प्रमाणात एक महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यायची की डॉक्टर आंबेडकर हे जे आपलं पायाभूत व्यक्तिमत्व आहे, आता प्रत्येकाच्या घरात डॉक्टर आंबेडकर जन्माला येऊ शकणार नाही आहेत किंवा ते आपल्यापर्यंत आपल्याबरोबर नाही आहेत, पण त्यांची प्रतिमा समोर ठेवून आपण आपला शैक्षणिक वारसा त्यांनी दिलेला आपण पुढे नक्कीच नेणार आहोत. त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे त्याचा आपण मान राखत, त्या शिक्षणाची जमेची बाजू बघत, त्या कुटुंबाला आणि स्वतःलाही कसं मोठं करता येईल, या कॉम्पिटिशनमध्ये कसं जगता येईल, तेही स्टेटसनुसार. जसं आता सरांनी सांगितलं की आंबेडकरांच्या नावा इतकं नाही, पण निदान या जगामध्ये स्वतःचं आता तशी परिस्थिती राहिली नाही. कारण आता मोठमोठ्या सर्जरीज असतात आणि त्यामध्ये 8-8 तासांच्या देखील सर्जरीज असतात, कधी कधी त्याहीपेक्षा मोठ्या सर्जरीज. आणि त्यावेळेला स्टॅमिना कमी पडतो आणि त्यावेळेस मुलांची तिकडे कमतरता जाणवली गेली आहे. आणि म्हणून ऑपरेशन थिएटर टेक्निशियन हा एक असिस्टंट आहे जो आपल्याला मुलांसाठी विचार करण्याजोगा आहे. तिथे मुलांची वॅकेन्सी बऱ्यापैकी आता निघालेली आहे प्रायव्हेट सेक्टर्समध्ये. इवन ते सर्टिफिकेट असताना जर गव्हर्नमेंटच्या वॅकेन्सीज निघाल्या, यू कॅन रिअली अप्लाय फॉर दॅट ऑल्सो. सेकंड आहे एक्सरे टेक्निशियन. एक्सरे टेक्निशियन म्हणजे जे टेक्निशियन जे एक्सरेज घेतात. बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की एक्सरे टेक्निशियन्स काय काम करतात. जे तुम्ही कधी कधी गेला असाल चेस्ट एक्सरे वगैरे करायला कुठल्या तरी डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये, आणि तिकडे स्पेशली तुम्हाला जाणवेल की ही मुलं मराठी नाही आहेत. स्पेशली केरळ किंवा मल्याळी मुलांचा या सेक्टरवर प्रभाव आहे. जसं नर्सिंगमध्ये आत्तापर्यंत मुलींचा प्रभाव होता केरळ किंवा मल्याळी स्टाफचा किंवा तमिळ स्टाफचा, आता बऱ्यापैकी मुली दिसत आहेत. परत त्यांनी अगदी छोटे छोटे कोर्सेस निर्माण केले, कोविड वॉरियर म्हणून, आणि त्यामध्ये त्यांनी नर्सिंगचं ट्रेनिंग देणं सुरू केलं. ही अशीच परिस्थिती आणखीन काही वर्षांनी आणखीन कधीतरी होऊच शकते. आणि अशा वेळेला स्पेशली जर आपण बघितलं आउट ऑफ इंडियामध्ये, जसं चायनाच्या बरोबरीने आपण आहोत पॉप्युलेशनमध्ये, पण बाकीच्या काही देशांमध्ये मात्र पॉप्युलेशन खूप कमी आहे आणि तिथे हेल्थकेअर सिस्टीम कमी आहे. आणि या क्षेत्रामध्ये इंडियन पॉप्युलेशन म्हणजे इंडियाची लोकं, स्किल्ड लोकं, त्यांना नक्कीच गरजेची पडणार आहेत हेल्थकेअरसाठी. आणि त्यासाठी हा पाया म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक निदान कोणीतरी असणं की जे पॅरामेडिकल केलेलं असेल तर त्याला तिकडे प्राधान्य नक्कीच मिळणार आहे. ही जी माहिती सांगते ही मी स्पेशली सांगते आपल्या निर्मिती. वाईट जरी दिसत असले तरी मी असं म्हणेन ज्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन आहे, जे BA करत आहेत, BCom करत आहेत, BSc नाही म्हणणार मी, BA आणि BCom करणारे जे विद्यार्थी आहेत
त्यांच्या दृष्टीने तुम्ही जर विद्यापीठामधून एक्सटर्नल डिग्री घेत असाल तर त्याच वेळेस तुम्ही 2 वर्षाचा हा शासनाचा DEDचा कोर्स करू शकणार आहात शासकीय अध्यापक विद्यालय, त्यामुळे घ्यायला हरकत नाही. जमेची बाजू अशी आहे की तुम्ही जेव्हा DEDला प्रवेश घेता तेव्हा अंतर्बाह्य तुमचं व्यक्तिमत्व बदलून जातच जातं. त्याचबरोबर बेसिक तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठीचा जो अभ्यास करायचा असतो ना, त्याची एक प्राथमिक पायरी जी आहे ती आपली पक्की व्हायला लागते आणि त्या दृष्टीने अभ्यासाला एक दिशा आपल्याला प्राप्त व्हायला लागते. तुम्ही मास्टर डिग्री करता करता वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सुद्धा तुम्ही उतरता. या दृष्टीने विचार करायचा असेल तर तुमच्या नात्यागोत्यातले, परिचयाचे, मित्रपरिवारातलं कोणी असेल तर सांगायला हरकत नाही, म्हणून मी देखील व्यक्त होऊ शकते या व्यासपीठावर. त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे. यापुढील आपले वक्ते आहेत प्राध्यापक सन्माननीय गजानन डोंगरे सर. सर 26 वर्ष चेतन. आज विषय आहे तसा फार मोठा आणि अवघड आणि थोडा बंबार्डिंग टाईप विषय आहे. तर विद्यार्थ्यांचं मी विचार करत होतो की तुमच्यासमोर खरंच न्यू एज्युकेशन पॉलिसीविषयी बोललं पाहिजे. बरोबर ना. आतापर्यंत जे काय बोलण्यात आलं तर ते इंटेलेक्च्युअल क्लास आहे, मोठे लोक आहेत की जे विचार करतात की देशाचं शिक्षण धोरण कसं असलं पाहिजे, हे चांगलं की अगोदरचं चांगलं वगैरे. तर मला आज असं वाटतं की खरंच हे विद्यार्थ्यांसमोर पण बोलणं गरजेचं आहे, जे आजपर्यंत बोललं गेलं नाही. तर आता मॅडमनी बोलता बोलता सांगितलं किंवा आपलं म्हणजे आपल्या देशामध्ये एक फॅशन होती की उठलं की सगळ्यांनी मॅक्युअलीला शिव्या घालायच्या. बरोबर. तर मॅक्युअलीने सांगितलं की बाबा तो मानसिकतेने काय असावं, बरोबर वाटतंय त्यांनीच ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. ठीक आहे. उठून आपण एका हाताच्या अंतरावरती उभं राहायचं म्हणजे आणि